महत्त्वाची बातमी बघूयात। एसटी कर्मचाऱ्यांच्या पीएफ गुंतवणुकीवरील 100 कोटी रुपये व्याज बुडीत आहे। एकूण 87,000 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या पगारातून 1240 कोटींची कपात केलेली रक्कम पीएफ ट्रस्टमध्ये भरली नसल्याने व्याज बुडीत आहे। महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गेंनी ही माहिती दिली आहे। फेब्रुवारी 2024 पासून पीएफ आणि ग्रॅज्युएटीची रक्कम भरलीच नाहीये, त्यामुळे 100 कोटींच्या घरात व्याज बुडीत आहे। त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या समोर येत असतानाच त्यातील आता एक नवीन समस्या पुढे आलेली आहे की पीएफ गुंतवणुकीवरील 100 कोटी रुपये व्याज हे बुडीत आहे आणि एकूण 87,000 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या पगारातून 1240 कोटींची कपात केलेली रक्कम पीएफ ट्रस्टमध्ये भरली नसल्याने व्याज बुडीत आहे। महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गेंनी ही माहिती दिली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ। अभिषेक, एकूण एसटी कर्मचाऱ्यांच्या पीएफ ची जे गुंतवणुकीवरील 100 कोटी रुपयांचं व्याज आहे ते सध्याला आपल्याला बुडून गेल्याचं पाहायला मिळत आहे। साधारणपणे 87,000 कर्मचारी आहेत आणि साधारण 1,240 कोटी रुपयांची जी रक्कम आहे ती अजूनही पीएफ ट्रस्टमध्ये भरल्या गेलेली नाही आणि त्यामुळेच एकूण हा जो कार्यकाळ आहे या कार्यकाळामध्ये जर का पाहायचं तर फेब्रुवारी 2024 पासून ह्या दोन्ही ट्रस्टमध्ये हे पैसे जे आहेत ते वळते आपल्याला झाल्याचं पाहायला मिळत नाही। यामध्ये ग्रॅच्युटी आहे सोबतच पीएफ देखील आणि त्यामुळे यामधलं जे व्याज मिळालं पाहिजे कर्मचाऱ्यांना किंवा एकूणच या संदर्भात खातेदारांना ते आपल्याला बुडीत गेल्याचं पाहायला मिळतं आहे। या संदर्भात आरोप जो आहे तो आपल्याला होताना पाहायला मिळतो आहे। महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांच्याकडनं हा आरोप करण्यात आलाय। धन्यवाद अभिषेक, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गेंनी माहिती दिली। तर पीएफचा जो ट्रस्ट आहे त्याच्यामध्ये जे पैसे कपात केलेले जमा होतात कर्मचाऱ्यांच्या वेतनातनं त्याची जी येणारी जी रक्कम आहे ट्रस्टकडे ती गुंतवली जाते आणि गुंतवणुकीतून कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर 8.25% वेतनानं निवृत्तीनंतर रक्कम दिली जाते। आता झालंय काय, फेब्रुवारी 24 पासून एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेली रक्कम पीएफ ट्रस्टकडे एसटी महामंडळाने भरलेलीच नाहीये, कारण ती रक्कम देण्यासाठी एसटी महामंडळाकडे पैसे नाहीयेत। आता त्याच्यामुळे काय झालं की गुंतवणूक झालेली नाहीये आणि फेब्रुवारीपासून आतापर्यंत साधारणतः 100 कोटी रुपये इतकं नुकसान झाले ट्रस्टचं। परिणामी कर्मचाऱ्यांचं नुकसान झालंय, कारण हे पैसे कर्मचाऱ्यांचे आहेत, हे पैसे कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मिळतात किंवा त्यांना पीएफ ॲडव्हान्स दिलं जातं ते मिळतात। त्या सगळ्यावरती परिणाम झालाय आणि 100 कोटी ही रक्कम खूप मोठी आहे आणि म्हणून माझी शासनाला विनंती आहे की तात्काळ जर पीएफ ट्रस्टला पैसे भरण्यासाठी शासनाने जर पैसे दिले नाहीत तर या ट्रस्टवर EPFO ऑफिस कारवाई करू शकते। आज देशामध्ये जेवढ्या ट्रस्ट आहेत पीएफच्या वेगवेगळ्या महामंडळांच्या संस्थांच्या त्याच्यामध्ये 1 नंबरला चांगली चाललेली ट्रस्ट कुठली असेल तर ती एसटी महामंडळाची आहे आणि चांगली चाललेली ट्रस्ट आज अडचणीत येते निव्वळ शासनाने पैसे न दिल्यामुळं। संप काळानंतर शासनाने कबूल केलं होतं की वेतनाला कमी पडणारी सगळी रक्कम देऊ आणि ते न देत असल्यामुळं हा प्रसंग घडलेला आहे आणि म्हणून माझी शासनाला विनंती आहे की आता ट्रस्ट जर वाचवायचे असेल, EPFO ऑफिसची जर कारवाई टाळायची असेल तर तात्काळ ट्रस्टला भरण्यासाठी पैसे द्यावेत आणि व्याजासहित चक्रव्याढ व्याजासहित ते पैसे द्यावेत, नाहीतर कर्मचाऱ्यांचं नुकसान होईल। हा धोका समोर आहे। म्हणून शासनाला पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून विनंती करतो की तात्काळ पीएफ ट्रस्टकडे भरण्यासाठी पैसे देण्यात यावे। पुढची एक बातमी बघूया।